तो इन्कम आणि एक्सपेन्स. इन्कम आणि एक्सपेन्स मेथड जर बघायला गेलात ना सोपी पद्धत आहे आणि यू हॅव टू बी अप्लाइड फॉर द व्हॉट, किती पण स्टेटमेंट आणि किती पण कन्क्लुजन असू द्या तुम्हाला इन्कम आणि एक्सपेन्स मेथड वापरता येईल. बट कधी जर का समजा या स्टेटमेंटच्या सुरुवातीला ऑल, सम, स्टेटमेंट आणि कन्क्लुजन जे दिलेलं असतं ना त्या सुरुवातीला ऑल असेल, सम असेल, नो असेल किंवा सम नॉट असेल, सम नॉट असं दिसायला भेटेल स्टेटमेंटमध्ये. जसे काय सम पेपर आर नॉट बॅग असं वाक्य जर असेल ना त्यासाठी बोलतो मी. त्यासाठी तुम्हाला इन्कम एक्सपेन्स मेथड वापरायची आहे. ठीक आहे, त्यासाठी परफेक्ट इन्कम एक्सपेन्स मेथड आपल्याला वापरायची आहे. पटकन सांगून देतो कशी अप्लाय करतात बघा. तुम्हाला जे आहे तुम्हाला याच्यात काय असतं बरं का, याच्यामध्ये काय असतं स्टेटमेंट दिलेले असतात आणि कन्क्लुजन दिलेले असतात. वरचे जे की स्टेटमेंट आहेत ना खाली कन्क्लुजन आहे, तो कोणतं कन्क्लुजन बरोबर आहे किंवा चुकीचं आहे ते तुम्हाला शोधायचं असतं. की पहिलं बरोबर आहे का, दुसरं बरोबर आहे का, तिसरं बरोबर आहे का, आयदर 1 और 2 अशा पद्धतीची पण कंडिशन असते, ती सुद्धा आपल्याला शिकायची आहे आज. ठीक आहे. तो ठीक आहे. तो बघा बरं का आता तर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला काही पटकन सगळ्यात अगोदर जो आहे तो टेबल जो काल लिहून दिला होता तो टेबल तुम्ही लक्षामध्ये घेऊन घ्या. तो टेबल जो काय आहे तुम्ही लक्षात घेऊन घ्या पटापट. कोणता टेबल बरं का, तो पहिली बात जर सांगितली मी की स्टेटमेंट दिलेले असतात आणि कन्क्लुजन दिलेले असतात. वरचे जे स्टेटमेंट आहे त्याचं कन्क्लुजन खाली दिलेलं आहे, कोणतं कन्क्लुजन चुकीचं किंवा बरोबर आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट ऑफ मेथड इज व्हॉट, इन्कम एक्सपेन्स मेथड. इन्कम एक्सपेन्स मेथडमध्ये काय करावं लागतं, तो इन्कम मेथड एक्सपेन्समध्ये तुम्हाला 4 शब्द दिले असतात, ऑल, सम, राईट का, नंतर नो आणि सम नॉट, सम नॉट, सम नॉट. तर हे जे 4 शब्द दिलेले असतात काय असतं बरं का ॲक्च्युली हे काय असतं तुम्हाला ऑल जे काही आहे जसं की ऑल पेपर्स आर बुक असं मेन्शन केलं आहे, हे पहिलं एक स्टेटमेंट दिलं आहे. त्या स्टेटमेंटसाठी जर का तुम्ही हे करायला गेलात तर काय दिसायला भेटेल बरं का, की या स्टेटमेंटमध्ये पहिला एलिमेंट आहे पेपर, दुसरा एलिमेंट आहे बुक, बरोबर का. तर जर का वाक्याची सुरुवात जर का ऑलपासून होत असेल तर पहिला एलिमेंट जो आहे त्या पहिल्या एलिमेंटची किंमत किती असते 100. त्या पहिल्या एलिमेंटची किंमत किती असते 100 आणि दुसऱ्याची किंमत किती असते 50. ठीक आहे, हे काल लिहून दिलं होतं मी. आणि नंतर समपासून जर का सुरुवात असेल जसं की सम पर्सेस आर बॅग मेन्शन केले, तो समपासून जर का सुरुवात होत असेल तर पहिला एलिमेंटची किंमत किती असते 50 आणि दुसऱ्या एलिमेंटची किंमत पण किती असते 50. जर नो पासून सुरुवात असेल तर पहिल्या याची किंमत किती असते 100 आणि दुसऱ्याची किती असते, दुसऱ्याची असते 100. ठीक आहे. आणि जर का सम आणि नॉट, सम समजा असं उदाहरण दिले सम पेपर आर नॉट बॅक त्याची बातमी करतो, त्याच्यामधला पहिला एलिमेंट जो असतो त्याच्यामधला पहिल्या एलिमेंटची किंमत किती असते, त्याच्यामध्ये पहिल्या एलिमेंटची किंमत असते आपण उलट झालं जरा. ठीक आहे, तरी पण आपण समजून घेऊया. ठीक आहे. हां, तर सम नॉटसाठी काय होतं बरं का, सुरुवातीला आपण काय लिहिले होते, सुरुवातीला आपण लिहिले 100, 100, 50, नंतर 100, 100, 50, 50, 50. तिथे काय असेल 50 आणि 100. बरोबर लिहिलं का रे, का उलटं झालं 100 आणि 50, 50 आणि 100 बरोबर. अशा पद्धतीने मला दिसायला भेटतात. तो काल मी तुम्हाला टेबल लिहून दिला होता त्या सगळ्यांच्या व्हॅल्यू, या व्हॅल्यू तुम्हाला पाठ पाहिजे. ठीक आहे, या व्हॅल्यू तुम्हाला पाठ पाहिजे की बाबा ऑलपासून सुरुवात असेल तर पहिल्या एलिमेंटची किंमत किती, राईट का, दुसऱ्याची किती, नंतर समपासून सुरुवात असेल तर पहिल्या एलिमेंटची किती, दुसऱ्याची किती, नो पासून होत असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला जमायला पाहिजे. एवढी बात जर का जमली तर आता सोपं आहे. आता सोपं आहे कसं आहे लक्ष द्या. सोपं कसं आहे आता एकदम सोपं होऊन जाईल बरं का. तो मी काय करतोय स्टेटमेंट दिलेले पहिले हे वाला स्टेटमेंट, तो स्टेटमेंटमध्ये मला इन्कम एक्सपेन्स मेथड वापरायची. ऑलपासून सुरुवात होते, पेपरची व्हॅल्यू किती असेल 100, बुकची व्हॅल्यू किती असेल 50. ऑलपासून सुरुवात होते ना, तो ऑलपासून पहिल्या एलिमेंटची व्हॅल्यू 100 असते, दुसऱ्याची व्हॅल्यू 50 असते. हे झालं. नंतर ऑलपासून सुरुवात होते पुन्हा, याची किंमत किती असेल 100, याची किंमत किती असेल 50. ठीक आहे, ऑलपासून सुरुवात होते त्यांची किंमत काढता येते. नंतर समपासून सुरुवात होते तर परची किंमत किती असेल 50, राईट, आणि बॅकची किंमत किती असेल 50. अशा पद्धतीने पटापट लिहून घ्यायचं. आता कन्क्लुजन चेक करायचं. कन्क्लुजन चेक करण्यासाठी काय बरं का, तू इथे मेन्शन केले तुम्हाला सम पेपर आणि बॅग. सम म्हणून सुरुवात होते म्हणजे समच्या ठिकाणी काय 50 आणि 50 असते त्यांची किंमत, 50 आणि 50 किंमत असते. तो आता लक्षात घ्या ॲक्च्युली काय करायचं असतं आपल्याला, कन्क्लुजन स्टेटमेंट म्हणजे इन्कम, स्टेटमेंट म्हणजे काय इन्कम आणि कन्क्लुजन म्हणजे एक्सपेन्स. कन्क्लुजन म्हणजे काय एक्सपेन्स. तर यू हॅव टू बी व्हॉट ऑलवेज एक गोष्ट नेहमी फॉलो व्हायला पाहिजे काय, आय इज ग्रेटर दॅन और इक्वल टू ई असायला पाहिजे. जर आय ग्रेटर दॅन इक्वल टू जर का ई असेल, आय ग्रेटर दॅन और इक्वल टू जर का ई असेल तरच आपलं कन्क्लुजन बरोबर असतं. मग आता मला काय दिसायला भेटतंय बरं का, मला काय दिसायला भेटतंय एक मिनिट. तो मला काय दिसायला भेटतं बरं का आता इथं, तर बघायला जर का गेला तर तुम्हाला काय दिसतंय बघा, समजा पेपर आणि बॅग मला शोधायचं आहे. तो पेपर आणि बॅग मला शोधायचं आहे. मग पेपर आणि बॅग कुठे बरं का, वरच्या स्टेटमेंटमध्ये बघा कन्क्लुजनमधल्या पहिल्या याच्यामध्ये पेपर आणि बॅग लागत होतं. तो पेपर आणि बॅग कुठे, तर तुम्ही म्हणणार की यार कोणत्या स्टेटमेंटमध्ये नाही, बघा बरं का आहे का कुठं,
कोणती काय काय सांगितलं मी तुम्हाला मी सांगितलं आहे पेपर आणि बॅग. तो पेपर आणि बॅग आहे का? पहिल्या वाक्यामध्ये नाही आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये पेपर बॅग नाही आहे, तिसऱ्या वाक्यामध्ये पण पेपर बॅग नाही आहे. मग अशा वेळेस काय करावं लक्षात घ्या. मग अशा वेळेस आपण काय करत असतो, पेपर आणि बॅग लागते. पेपर आणि बॅग कुठे बरं का? तो पेपर आणि बॅग पहिल्या वाक्यामध्ये आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये. पहिल्या वाक्यामध्ये हा सुरुवातीला इथं आहे आणि इथं आहे. तो लक्षात घ्या. स्टेटमेंट मी याला खोडून टाकतो, मला तुम्हाला समजून सांगायचं, याला मी खोडतो. ॲक्च्युली झालं काय की इथं पेपर आणि बॅग होता ना, तो वरती तुम्ही शोधतायत की यार एखाद्या वाक्यामध्ये सापडलं तर सोपं होऊन जाईल. मग समजा या वाक्यामध्ये जर का ते असलं असतं तो इथं किती होती व्हॅल्यू 50 आणि 50 होती. मग पेपरची व्हॅल्यू किती? समजा पेपरची व्हॅल्यू 100 आहे आणि इकडे या कन्क्लुजनमध्ये पेपरची व्हॅल्यू 50 आहे, म्हणजे पेपर बरोबर आहे, राईट का? बुकची व्हॅल्यू समजा इथं बुकची व्हॅल्यू 100 आहे आणि इथं बुकची व्हॅल्यू 50 आहे, मग हे पण बरोबर आहे. परंतु जर का समजा असं झालं असतं की इथं 100 आहे, राईट, इथं 50 आहे आणि इथं 50 आहे आणि इथं 100 आहे, असं जर राहिलं असतं ना, हे बरोबर होतं, परंतु हे चुकी असल्या कारणाने पहिलं कन्क्लुजन चुकीचं होऊन जातं. कन्क्लुजन चुकीचं होऊन जातं. तो आता काय इथं काय दिसायला भेटते मला लागतोय पेपर आणि बॅग, पण पेपर आणि बॅग कोणत्याच वाक्यामध्ये नाही होता. तुम्हाला काय दिसायला भेटते बरं का? पहिल्या वाक्यामध्ये पेपर दिसतोय आणि शेवटच्या वाक्यामध्ये कुठेतरी बॅग आहे. मग आपण स्टार्टिंगपासून सुरुवात करतो. ही जी पद्धत आहे याला लक्षात घ्या रे. स्टार्टिंगपासून सुरुवात करतो म्हणजे काय बरं का? पहिले दोन वाक्य घेतो मी. तर पहिले दोन वाक्यामध्ये जर बघायला गेलात, पेपर, इथं पेपर आहे, इथं बॅग आहे, इथं बॅग आहे, इथं पेपर आहे. आता मला काय करायचं असतं, क्रॉस कापायचं असतं, पण तुम्हाला दिसायला भेटेल की यार क्रॉस असं कापलं जात नाही, कारण की इथं बुक आहे आणि इथं बॅग आहे, असं कापलं जात नाही. तो बॅग आणि बुक कापली जाणार नाही, बॅग आणि बुक कापली जाणार नाही, राईट. मग मी काय करतो बरं, मी काय करतो, पहिल्या आणि तिसऱ्याकडे येतो. तो पहिल्या आणि तिसऱ्याकडे जरी आला तरी तुम्हाला काय दिसायला भेटेल, पर्स आणि बुक हे कापलं जाणार नाही, तो पेपर आणि बॅग तुम्हाला भेटणार नाही. म्हणजे मला असं दिसायला भेटते की पेपरकडून बॅगकडे जाण्यासाठी तुम्हाला असा कोणताच मार्ग नाही का, कारण की हे क्रॉस कापलं जात नाही आहे. जर कापलं जात नसेल तर पहिलं वाक्य जे आहे ते चुकीचं आहे. लक्षामध्ये, पहिलं वाक्य जे काही आहे ते चुकीचं आहे. दुसऱ्या वाक्याकडे येतो, काय त्रास आहे मला. आता दुसरं वाक्य काय बरं का? तर दुसऱ्या वाक्याकडे जर गेला तर दुसऱ्या वाक्यामध्ये हळूहळू गोष्टी समजतील ना, समजून घ्या. सम बुक्स आर पेपर, ठीक आहे, सम बुक आर पेपर, याचा अर्थ काय होतं बरं का? तुम्हाला बुक आणि पेपर लागते. बुक आणि पेपर कोणत्या वाक्यामध्ये सापडते का? बुक आणि पेपर पहिल्या वाक्यामध्ये आहे गड्या. तर इथं काय बरं का? पेपरची व्हॅल्यू 100 आहे, बुकची व्हॅल्यू किती आहे? 50 आहे. इथं बुकची व्हॅल्यू किती आहे? 50 आहे. इथं पेपरची व्हॅल्यू किती? 50 आहे. तो 50 आणि 50 मला दिसायला भेटून जाते. आता काय बरं का? आपण पेपरबद्दल बघू. पेपरची व्हॅल्यू 100 आहे आणि पेपरची व्हॅल्यू खाली कन्क्लुजनमध्ये 50 आहे, म्हणजे इन्कम मोठा आहे, एक्सपेन्स छोटा आहे. तो हे जे काही हे बरोबर आहे, परंतु हे पण चेक करून घेऊ. इथं 50 आहे आणि 50 आहे. तो आपल्याला काय सांगितलं आहे की इन्कम ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एक्सपेन्स असायला पाहिजे. मग दोघं ठिकाणी काय घडतंय, इन्कम जे काही आहे एक्सपेन्सपेक्षा बरोबर आणि इक्वल दिसायला भेटतोय. त्यामुळे दुसरं वाक्य जे काही आपलं बरोबर आहे. तो दुसरं कन्क्लुजन बरोबर आहे, पहिलं कन्क्लुजन जे काही आहे ते चुकतंय. पहिलं कन्क्लुजन जे आहे ते चुकतंय, ठीक आहे. नंतर तिसऱ्याकडे जाऊ. तिसऱ्याकडे काय? सम बुक आणि पर्स. आता तुम्हाला बुक आणि पर्स लागते. बघा बरं का, कोणत्या वाक्यामध्ये बुक आणि पर्स दिसायला भेटतंय का? तो बुक आणि पर्स कोणत्याच वाक्यामध्ये दिसायला भेटत नाही. मग मला बुक आणि पर्स जर का पाहिजे असेल तर मी काय करणार बरं का? बुक आणि पर्स जर का मला पाहिजे असेल तर रस्ता भेटतोय का बघा बरं का? तो आहे रस्ता. काय आहे? इथं बॅग आहे, इथं बॅग आहे, क्रॉसमध्ये कट करायचं, राईट का? तुम्हाला पर्स आणि बुक लागत होतं तर क्रॉसमध्ये कट करायचं. तर क्रॉसमध्ये कट करण्याची अट काय आहे? क्रॉसमध्ये कट करण्याची अट काय की दोघं सारखे पाहिजे, आणि दुसरी बात काय, दोघांपैकी कोणाची तरी एकाची व्हॅल्यू 100 असायला पाहिजे. आता ऑलमध्ये बॅगची व्हॅल्यू किती आहे? 100 आहे, राईट का? इथे सममध्ये 50 आहे. तो दोघांपैकी कोणाची तरी 100 आहे, मग इथे याची 100 आहे, त्यामुळे हे जे हे कट होऊन जाईल. मग तुम्हाला काय दिसायला भेटते बरं का? बुकची व्हॅल्यू किती आता? तर बुकची व्हॅल्यू आहे 50 आणि याची व्हॅल्यू किती आहे? 50, ठीक आहे, 50. मग मला काय दिसायला भेटते की बुकची व्हॅल्यू 50 आहे आणि पर्सची व्हॅल्यू किती आहे? 50 आहे वरती, आणि खाली बुकची व्हॅल्यू किती आहे? 50 आहे, पर्सची व्हॅल्यू पण 50 आहे. तो इन्कम आणि एक्सपेन्स दोघं काय सारखे, त्यामुळे दुसरं आणि तिसरं विधान बरोबर आहे. तर दुसरं आणि तिसरं विधान बरोबर आहे. ही झाली इन्कम एक्सपेन्स मेथड. इन्कम एक्सपेन्स मेथडमध्ये तुम्हाला बरोबर विधान शोधायला लावतात. तो बरोबर विधान अशा पद्धतीने आपण शोधून टाकतो, ठीक आहे. तो इथं मी काल तुम्हाला सांगितलं होतं, लक्षात घ्या. सॉल्व करण्याचा तरीका काय आहे? तुम्ही काय बघायचं, समजा इथं बॅग आणि वरती बुक दिसायला भेटते ना, मग तुम्ही काय करणार, पहिले 2 वाक्यामध्ये बघायचं की क्रॉस काही कापलं जाते का? तो क्रॉस जर का कापलं जात असेल तर असं जाऊन करायचं आपल्याला, ठीक आहे. तुम्हाला इन्कम एक्सपेन्स मेथड मी शिकवत राहतो पटापट सगळे उदाहरण इन्कम एक्सपेन्स सॉल्व करतो, मग मी व्हेन डायग्रामकडे जाणार. तो बघा बरं, आता ही दुसरं विधान इथं जर बघायला गेलात तर सम बॉटल्स आर ग्लास. तो समपासून सुरुवात होते, म्हणजे पहिल्याची किंमत 50, दुसऱ्याची किंमत पण 50. ऑल मेन्शन केले, तर ऑल मेन्शन केले म्हणजे काय, इथं ऑल ग्लास केलेले आहे. तो इथं सुरुवातीला असेल 100, दुसऱ्या असेल 50, ठीक आहे. नंतर नो ग्लास, नोची किंमत किती असते दोघा ठिकाणी? 100, राईट, आणि सममध्ये काय असते? 50 आणि 50. तो टेबल तुमच्या लक्षामध्ये राहायला पाहिजे. मग बघा बरं का, आता काय लागते तुम्हाला? कन्क्लुजनकडे जायचं. तुम्हाला ग्लास आणि केबल लागते. तर ग्लास आणि केबल कोणत्या वाक्यामध्ये आहे का? आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये आहे. म्हणजे सोपं झालं बरं का. मग काय बरं का, ग्लासची किंमत वरती 100 आहे, खाली पण 100 आहे, तो ओके आहे, राईट का? केबलची व्हॅल्यू वरती किती आहे? केबलची व्हॅल्यू वरती 50 आहे आणि खाली किती? 100 आहे. वरती 50 आणि खाली 100 आहे, म्हणजे हे चुकतंय बरं का. तर दोघांपैकी एक जरी चुकलं तरी पहिलं कन्क्लुजन जे आहे ते चुकीचं झालं. तो फर्स्ट कन्क्लुजन वॉट रॉंग. तो पहिलं कन्क्लुजन चुकीचं झालं. आता दुसऱ्या कन्क्लुजनची बात करू. दुसऱ्या
दुसऱ्या कन्क्लुजनमध्ये काय केबल आणि बोटल लागते. केबल आणि बोटल कुठे, तो केबल आणि बोटल कोणत्या तरी एका स्टेटमेंटमध्ये नाही, मला बनवावं लागेल. मग बोटल आणि केबल लागत असेल तर तुम्हाला क्रॉस काटावं लागेल. क्रॉस कापलं जातं का, हो, इथं पण ग्लास आहे तर कापलं जाईल. पण कापलं जाण्याची अट काय आहे, कोणाची तरी एकाची तरी 100 व्हॅल्यू पाहिजे. ऑल ग्लास म्हणजे याची व्हॅल्यू 100 होती आणि याची किती होती 50 होती, तर दोघांपैकी एकाची 100 आहे त्यामुळे हे कटलं जाईल. मग कटलं झालं म्हणजे काय, आता इथं काय, इथे याची व्हॅल्यू किती 50 आहे आणि याची इथे किती आहे 50 आहे. ठीक आहे, मग आता तुलना करा बरं का, तर 50 आहे, इथं पण 50 आहे, तो 50 50 50 50. इन्कम अँड एक्सपेन्स आर इक्वल, देअर फॉर सेकंड स्टेटमेंट इज व्हॉट करेक्ट. तर दुसरं स्टेटमेंट करेक्ट आहे, पण पहिलं स्टेटमेंट जे आहे ते रॉंग आहे. पहिलं स्टेटमेंट जे काय ते रॉंग आहे. राईट, हे 2 तीनकडे जाऊ आपण, 3 वागू, 3 वाले बघूया. तर 3 वाले बघा, हा वाला स्टेटमेंट. आता ठीक आहे, डायरेक्ट कन्क्लुजनकडे जायचं, तुम्ही डायरेक्ट कन्क्लुजनकडे जायचं. नो पासून सुरुवात होते. तुम्हाला काय लागते बरं का, कॅट आणि डॉग लागते. कॅट आणि डॉग कुठे आहे का बरं का, एखाद्या याच्यामध्ये सेंटेन्समध्ये स्टेटमेंटमध्ये कॅट आणि डॉग नाही, इथं नाही आहे, इथं नाही आहे, इथं नाही आहे. मग मला बनवावं लागेल. मग कॅट आणि डॉग बनवण्यासाठी मला कोणते 2 सेंटेन्स घ्यावं लागतील बरं का. तुम्ही म्हणणार की पहिले 2 घे बरं का. येस, पहिले 2 मला घेऊन काम होते. कसं बरं का, कारण की त्यांच्या क्रॉसमध्ये असणारा जो काही व्हाईट आहे तो कापला जातोय. पण व्हाईट कापण्यासाठी अट काय आहे की व्हाईटची कोणतरी एक व्हॅल्यू काय असेल पाहिजे 100. आता याची जर का सुरुवात बघितली, त्याची सुरुवात ऑलने होते, त्यामुळे व्हाईटची व्हॅल्यू 100 होती, त्यामुळे हे कापलं जाणार आहे, हे कापलं गेलं. राईट, काय कापलं गेलं. मग आता सम मेन्शन केलं आहे, तो कॅटची व्हॅल्यू इथे किती असणार आहे 50. राईट का, आणि खाली काय ऑल होता, पण ऑलचा दुसरा काय असतो 100 आणि 50, डॉगची व्हॅल्यू किती 50. तर मला कॅट आणि डॉगची व्हॅल्यू 50 50 सापडते. परंतु याच्यामध्ये काय बरं का, इथे किती आहे 100 आणि इथे किती आहे इथं पण 100. मग मला सांगा, इन्कम आणि एक्सपेन्स, याच्यामध्ये एक्सपेन्स मोठा आहे, त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. कळतंय का रे, काय चाललं ते इथे, पहिलं विधान चुकीचं आहे, कारण की एक्सपेन्स जास्त आहे आपला. दुसरं जर बघायला गेलं तर काय, तर दुसऱ्या ठिकाणी आपण जाऊया. दुसऱ्या ठिकाणी ऑल व्हाईट्स आर डॉग, राईट, आणि इथं हे वाला बघायचं. तो दुसऱ्या कन्क्लुजनमध्ये काय लागते, कॅट आणि डॉग लागते. कॅट आणि डॉगसाठी तर हेच होतं गड्या, हेच होतं, सेम होतं. त्याची व्हॅल्यू किती होती 50 होती, याची व्हॅल्यू किती होती 50, हेच यूज करा. तर हे यूज करूया. आता मला काय दिसायला भेटतं, इथं पण 50 आहे आणि इथं पण 50 आहे. तो कॅटची व्हॅल्यू पण 50 आहे, डॉगची व्हॅल्यू पण वरून जर डॉगची व्हॅल्यू बघितली वरून पण 50 50च आहे. तो दोघांची व्हॅल्यू 50 50, इन्कम इज इक्वल टू हे आहे, तो त्यामुळे दुसरं विधान जे आहे ते बरोबर आहे. दुसरं विधान जे आहे आपल्याला बरोबर दिसायला भेटते. तिसऱ्याकडे जर गेला तर काय, नो व्हाईट मेन्शन केले. तर तिसऱ्याकडे जर बघायला गेलं तर काय दिसायला भेटते बरं का, आपल्याला काय लागते, व्हाईट आणि स्नो लागते. व्हाईट आणि स्नो कुठे आहे का बरं रे, ना याच्यात व्हाईट आणि स्नो आहे, ना याच्यात व्हाईट आणि स्नो, याच्यात नाही. मग मला व्हाईट आणि स्नो कुठून भेटेल, तर तुम्ही म्हणाल एकतर पहिल्या आणि तिसऱ्यामधून भेटेल किंवा दुसऱ्या तिसऱ्यामधून. पण लक्षात घ्या, असे सिलेक्ट करा जे क्रॉसमध्ये कापले जातील. मग आता मी हे वाला सिलेक्ट करून टाकलं. राईट का, तर डॉगला मी कापतोय, पण डॉग कापला जाईल का, नोच्या ठिकाणी ते 100 होता. राईट का, डॉगची व्हॅल्यू 100 होती, त्यामुळे ते कापलं जाईल. तर ऑलची व्हॅल्यू इथे किती असणार, ऑलच्या पुढे असतो व्हाईट, तो 100, आणि स्नो याच्या इथं पण काय आहे, स्नोची व्हॅल्यू 100 आहे. बरोबर, तो व्हाईटची व्हॅल्यू 100 आहे आणि स्नोची व्हॅल्यू पण वरती 100 दिसायला भेटते. पण इथे किती आहे, इथं 100 आहे आणि इथं पण 100 आहे. त्यामुळे दोघं जे काय आहे, दोघं इक्वल आहे. देअरफॉर दुसरं आणि तिसरं विधान बरोबर आहे, पहिलं चुकलेलं आहे. कळतंय का रे, कळालं काय, चला पुढे. हळूहळू मी तुम्हाला पटपट सांगून देतो, वेन डायग्राम सोपी जाईल मग समजायला. बघा आता इथं जर बघायला गेला तर काय आहे बरं का, ऑप्शनकडून जायची पटपट, एवढं करत नाही बसायचं. कन्क्लुजन काय दिलं आहे तुम्हाला, लागते काऊ आणि कॅट. तो काऊ आणि कॅट लागते बघा बरं का, कुठे काऊ आणि कॅट कोणत्या याच्यामध्ये आहे का, पहिल्या वाक्यामध्ये काऊ कॅट नाही, दुसऱ्यामध्ये पण नाही. राईट का, तुम्हाला दिसलं तिसऱ्या आणि दुसऱ्यामध्ये. मग तुम्ही काय करणार, तिसऱ्या आणि दुसऱ्यामध्ये कॅट आणि काऊ मिळवायचं असेल तर डॉगला कट करावं लागेल. पण डॉग कट होईल का, तुम्ही म्हणणार हो कट होणार. कसा कट होणार बरं का, डॉग कट करण्यासाठी कोणाची तरी एकाची व्हॅल्यू 100 पाहिजे, आणि नोच्या पुढे 2 एलिमेंट दोघांची व्हॅल्यू 100 आणि 100 असते, त्यामुळे हे कट होऊन जाईल. राईट का, हे कट होऊन जाईल. पण मग आता समच्या पुढे कॅट आहे, या कॅटची किंमत किती असेल 50 असेल. राईट, आणि इकडचा जो काऊ आहे याची किंमत किती असेल 100 असेल. ठीक आहे, तर तिथली बात झाली. पण इथं नो आहे, तो नोच्या पुढे काय असते, दोघं 100 100 असते, इथे व्हॅल्यू 100 असेल आणि कॅटची व्हॅल्यू पण किती असेल 100 असेल. मग चेक करा बरं का, आता तो चेक करूया आपण. काऊबद्दल चेक करतो. काऊची व्हॅल्यू किती, वरती 100 आहे आणि खाली काऊची व्हॅल्यू किती आहे 100 आहे, तो हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. परंतु आता कॅटची बात करू, वरती कॅट 50 आहे आणि खाली कॅटची व्हॅल्यू 100 आहे. तो इन्कम जो आहे कमी आहे, एक्सपेन्स जास्त आहे, त्यामुळे हे चुकतं आहे. तर दोनापैकी एक जरी चुकलं तरी पहिलं स्टेटमेंट जे काय ते रॉंग होते, पहिलं स्टेटमेंट रॉंग झालं. नंतर दुसरं, नो डॉग इज अ रॅट. नो डॉग इज अ रॅट. आता नो डॉग इज अ रॅटबद्दल बघतोय आपण. तर नो डॉग, आता तुम्हाला लागते डॉग आणि रॅट लागते. बघा बरं कुठे डॉग आणि रॅट आहे का, पहिल्यामध्ये डॉग नाही आहे, नाही. राईट का, कॅट आणि रॅट आहे, डॉग आणि रॅट लागते बरं का. तर डॉग आणि रॅट बनवण्यासाठी काय करावं लागेल बरं का, डॉग आणि रॅट आहे का काही रस्ता, कुठे डॉग, हे बघा डॉग आणि रॅट तुम्हाला इथून भेटून जाईल. तर तुम्हाला कापावं लागेल, कोणाला कापावं लागेल, कॅटला कापावं लागेल. मग कॅटला कापायला अशा पद्धतीने काय कॅटला कापायचं. मग बघा बरं का, कॅट कापली जाईल का, तो कॅटचं कापण्यासाठी तुम्हाला काय सांगितलं मी, 100 कोणतं तरी पाहिजे, पण सम आहे त्यामुळे इथं 50 आहे आणि सम आहे याच्यामुळे पण 50 आहे, दोघं तर 50 50 येत आहे, मग कापलं जाईल का. लक्षात घ्या, मग ते वाक्य डायरेक्ट सरळ चुकीचं आहे. ते वाक्य सरळ चुकीचं आहे, डोकं लावायचंच काम नाही, डायरेक्ट ते वाक्य काय झालं, चुकीचं झालं, इनव्हॅलिड. राईट का, पहिलं बी चुकलं, दुसरं पण चुकलं. लक्षात आलं का तुम्हाला, मी काय करतो इथं, मला रॅट
आणि डॉग लागत होता. तो रॅट आणि डॉग लागण्यासाठी मी काय करत होतो, क्रॉसमधले एक कॅट कापून टाकतोय. तो कॅट कापतोय, पण कापण्यासाठी अट काय होती की दोघांपैकी कोणाची तरी व्हॅल्यू 100 पाहिजे होती. परंतु समची केस असते, सममध्ये इथं पण 50 आणि इथं पण 50 असते, इथं पण 50 आणि इथं पण 50. तो जे कापतोय मी ते दोघं 50-50 आहे, ते 50-50 वाले कापले जात नाही. मग कापले जात नाही, त्यामुळे दुसरं वाक्य सरळ सरळ चुकीचं आहे, खल्लास. राईट का? दुसरं वाक्य चुकीचं आहे. तिसरं, त्याला तिसऱ्याकडे जाऊ आता. सम कॅट्स आर रॅट. तो तुम्हाला काय लागते, तुम्हाला लागते कॅट आणि रॅट. तो कॅट आणि रॅट कुठे बरं का, कॅट आणि रॅट कुठे बरं का, बघा रे. कॅट आणि पहिल्याच वाक्यामध्ये, राईट का. पहिला इथं 50 आहे, इथं 50 आहे, इथं किती 50 आहे, 50 आहे, इक्वल आहे, देअरफॉर तिसरं बरोबर आहे. तो पहिले आणि दुसरं जे काय आहे चुकीचे आहेत. मग तुम्हाला काय दिसायला भेटे की तिसरं बरोबर आहे, परंतु पहिलं आणि दुसरं चुकीचं आहे. परंतु लक्षात घ्या, याच्यामध्ये पण अट असते आयदर आणि ऑरची. ती शिकवतो तुम्हाला मी, आयदर आणि ऑर पहिले बेसिकचं शिकून देतो. हे कळत आहे का काय चालू आहे, कळायला लागलं का? तर हळूहळू कसं करायचं ते, चला पुढे दो, अजून कळेल तुम्हाला. हे बघा आता, ऑल द वुमन, आपल्याला काही वाचायची गरज नाही, आपण डायरेक्ट कन्क्लुजन करतो. कन्क्लुजनमध्ये मला काय लागतंय, फ्लूट लागतोय, इन्स्ट्रुमेंट लागतोय. फ्लूट आणि इन्स्ट्रुमेंट कुठे आहे का, तर तुम्हाला दिसला भेटलं, फ्लूट आणि इन्स्ट्रुमेंट दुसऱ्या वाक्यामध्ये आहे बरं का. तिथून आपलं काम होऊन जातं. ठीक आहे. मग बघा बरं, ऑल आहे, तर ऑलच्या पुढे याची इन्स्ट्रुमेंटची याची किंमत किती असणार, 100, आणि दुसऱ्याची किती असते, 50 असते. आणि खाली जाऊया, तो कापला फ्लूट जो आहे याची किंमत किती असते, 100, आणि इन्स्ट्रुमेंटची किंमत किती असते, 50. मग चेक करा बरं का आता, तो वरती जर बघायला गेलो तर वरती इन्स्ट्रुमेंटची किंमत 100 आहे, परंतु खाली इन्स्ट्रुमेंटची व्हॅल्यू 50 आहे. म्हणजे हे बरोबर आहे बरं का, इन्स्ट्रुमेंट बरोबर आहे, इन्स्ट्रुमेंट त्याच्या जागेवर बरोबर आहे. वरती फ्लूटची व्हॅल्यू 50 आहे, पण खाली फ्लूटची व्हॅल्यू 100 आहे. हे चुकतंय. दोघापैकी एक जर चुकलं तर आपलं कन्क्लुजन एक नंबरचं काय झालं, चुकलं. तो कन्क्लुजन 1 चुकून गेलं. तर आता जाऊया, ऑल ह्युमन्स आर फ्लूट. तो आता तुम्हाला काय लागते, ह्युमन्स अँड फ्लूट लागते. कुठे दिसायला भेटते बरं का, ह्युमन अँड फ्लूट. तो क्रॉसमध्ये दिसायला भेटते, ते इन्स्ट्रुमेंटला कापावं लागेल. इन्स्ट्रुमेंट कापला जाईल का, तुम्ही म्हणणार हो कसं काय, कारण की ऑलच्या पुढे जो काही आहे ना त्याची व्हॅल्यू 100 आहे, त्यामुळे ते कापले जाते. राईट का. तो इथं ह्युमनची व्हॅल्यू किती आहे, 100 आहे, आणि इथं फ्लूटची व्हॅल्यू किती आहे, 50 आहे. खाली जर बघायला गेला तर इथे ह्युमनची व्हॅल्यू किती 100 आहे, फ्लूटची व्हॅल्यू किती की काय लागते, फ्लूट ना, हां, फ्लूटची व्हॅल्यू किती 50 लागते. तो ह्युमनची आणि या ह्युमनची दोघांची व्हॅल्यू इथं सारखी दिसायला भेटते, तो ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. इथं जर बघायला गेला तर फ्लूटची व्हॅल्यू पण सारखी, ओके, काही प्रॉब्लेम नाही. याचा अर्थ असा झाला की दुसरं स्टेटमेंट जे आहे ते आपलं बरोबर आहे. कळतंय का रे, पहिलं चुकतंय, दुसरं बरोबर आहे. कळतंय का काय चाललंय ते. ठीक आहे, चला पुढे जाऊ. आता कन्क्लुजनकडे जा. कन्क्लुजनमध्ये तुम्हाला काय लागतं, पहिल्या कन्क्लुजनकडे गेलो, कीबोर्ड आणि केबल लागते. कीबोर्ड आणि केबल आहे का कुठं, तो कीबोर्ड आणि केबल आहे. कीबोर्ड आणि केबल आहे, पहिल्या वाक्यामध्ये आहे. तो ऑल आहे, दुसऱ्या याच्यामध्ये आहे बरं का. तो केबलची व्हॅल्यू किती आहे, 100, आणि कीबोर्डची व्हॅल्यू किती आहे, 50. इथं जर आलो तर इकडे केबलची व्हॅल्यू किती आहे, कीबोर्डची व्हॅल्यू 50 आहे, आणि केबलची व्हॅल्यू किती आहे, 50 आहे. अशा पण मला दिसायला भेटतो, कारण की समच्या पुढे जे दोन एलिमेंट असतात त्यांची 50-50 व्हॅल्यू असते. ऑलच्या पुढे जे दोन एलिमेंट असतात त्याची 100-50 व्हॅल्यू असते. चेक करा, केबलची व्हॅल्यू इथं किती आहे, 100, खाली केबलची व्हॅल्यू किती आहे, 50. तो हे ओके आहे, आणि इथं 50 आहे आणि हे पण 50 आहे, तर दोघे जे सारखे आहेत ते पण ओके आहे. तो याचा अर्थ पहिलं वाक्य बरोबर आहे. पहिलं वाक्य काय आहे, बरोबर आहे. पहिलं वाक्य बरोबर आहे. पुढे जाऊ, सम कीबोर्ड आर लॅपटॉप. तो कीबोर्ड आणि लॅपटॉप लागतोय. कीबोर्ड आणि लॅपटॉप कसा भेटेल बरं का, कीबोर्ड आणि लॅपटॉप पहिल्या याच्यातूनच भेटेल, डोकं लावायचं काम नाही. लॅपटॉप आणि कीबोर्ड आहे, मग काय दिसायला भेटेल बरं का, लॅपटॉपची व्हॅल्यू 50, कीबोर्डची व्हॅल्यू पण 50, समच्या पुढे 50-50 असतात, 50-50, तो 50-50 इक्वल आहे, त्यामुळे दुसरं स्टेटमेंट पण बरोबर. पहिलं आणि दुसरं दोघं बरोबर आहे. लक्षात येतं का रे, लक्षात येतं. चला पुढे झाला पट्टापट, कन्क्लुजनकडे जाऊ. तो कन्क्लुजनमध्ये मला काय लागते, फ्रूट आणि फॉक्सेस लागत आहेत. तो फ्रूट आणि फॉक्सेस जर का तुम्हाला लागत असतील तर बघा बरं का, कुठे फ्रूट आणि फॉक्सेस कुठे दिसायला भेटणार, पहिल्यामध्ये नाही आहे, दुसऱ्यामध्ये पण नाही आहे, तिसऱ्यामध्ये पण नाही. याचा अर्थ मला क्रॉसिंग करावं लागेल. मग क्रॉसिंग करण्यासाठी कोणते दोन घेऊ बरं का, वरून सुरुवात करायची, टॉपकडून. ठीक आहे, टॉपकडून सुरुवात करू. पहिल्या दोघांमध्ये बघतो बरं का, फ्रूट आणि काय लागते तुम्हाला, फ्रूट आणि फॉक्सेस लागते. तर मी एक काम करतो ना, याच्याला या दोघांना कट करतो, चालेल. राईट का, फ्रूट आणि फॉक्सेस भेटून जातील. तो लायनला कट करावा लागेल, पण लायन कट होईल का, होईल लायन कट. का, कारण की लायनची व्हॅल्यू 100 कोणाची तरी, इथे बघा, इथं एकाची व्हॅल्यू 100 दिसायला भेटते, त्यामुळे ते कट होऊन जाईल. दोघांची 100 असली तर कट होईल, एकाची जरी 100 असली तरी कट होईल, मग कट झाले ते. मग इथे फ्रूटची व्हॅल्यू किती आहे, 100, आणि फॉक्सेसची व्हॅल्यू किती आहे, 50 आहे. खाली जर बघायला गेलं, फ्रूटची व्हॅल्यू किती आहे, 100, आणि फॉक्सची व्हॅल्यू किती आहे, 50. तो फ्रूटची व्हॅल्यू 100, खाली किती आहे, 100, देअरफॉर 100 इक्वल, ओके, नो प्रॉब्लेम. इथं किती 50-50, नो प्रॉब्लेम. पहिलं वाक्य बरोबर आहे. कळालं का रे, पहिलं जे काय आहे, पहिलंच कन्क्लुजन बरोबर आहे. पहिलं कन्क्लुजन बरोबर आहे. दुसऱ्या ठिकाणी जाऊ, एकदम पटापट बघूनच उत्तर निघतायत. तो सम, इथं फ्रूट आणि मला बेगर लागते. फ्रूट आणि बेगर कुठे बरं का रे, फ्रूट आणि बेगर तर कुठेच नाही. चला इथून सुरुवात करूया. फ्रूट आणि बेगर जर घ्यायचं असेल तर लॉयनला कापला जातोय. मग काय भेटेल तुम्हाला भेटेल फ्रूट आणि फॉक्सेस भेटेल. फ्रूट आणि फॉक्सेस भेटणार अशा पद्धतीने. पुन्हा तुम्ही काय करणार, फॉक्सेस आणि या फॉक्सेसला कापणार, राईट का. लक्षात येते का तुमच्या, तुम्ही या दोघांना कापणार, वरून कॅन्सल करत यायचं. मी नवीन सांगतोय बघा,
लायनला कापायचं, उरतंय काय फ्रूट आणि फॉक्सेस. किंमत किती आहे 100 आणि 50. आता तुम्हाला दिसायला भेटेल की अजून हे फॉक्सेस कापावं लागतील, पण फॉक्सेस कापले जातील का? नाही कापले जाणार. का? कारण की याची 50 आणि 50 जर कापले जाणार नाही त्याचे विधान चुकीचं आहे. खल्लास. तो डायरेक्ट दुसरं उदाहरण जे काही आहे कुठे गेलं ते फ्रूट आणि बेगरचं, हे चुकीचं आहे. तो पहिलं बरोबर आहे, दुसरं चुकीचं आहे. कळतंय का काय चाललंय? लक्षात येते का तुमच्या? हे बघा, हे कापलं गेलं, परंतु हे कापलं जात नाही ना. मग हे कापलं जात नाही. हे कापून काय केलं तुम्ही? हे कापून तुम्ही काय बनवलं? फ्रूट आणि फॉक्सेस असं एका लाईनमध्ये आणलं आणि खाली काय होते? फॉक्सेस आणि बेगर होते. तो फॉक्सेस कापायला गेलात, पण ते कापलं जात नाही. का? कारण की याची दोघांची व्हॅल्यू 50-50, ते कापलं जाणार नाही. राईट का? तर त्याच्यानुसार आपण जातोय. तर दुसरं चुकलं, पहिलं बरोबर. चला पुढे. हे तेच आलं का? पुन्हा रिपीट झालं का क्वेश्चन? ठीक आहे, चला पुढे. हे वाले बघा. आता इथं उत्तर दिलेलं आहे ओनली वन व्हॉट? ओनली वन फॉलोज. सो फॉलोचं मिनिंग काय होते? पहिलं बरोबर आहे, दुसरं चुकीचं आहे, असं. ओनली वन फॉलो. राईट. पुढे. हां, हे वाला. चला पटापट कन्क्लुजन करून झाला. पीपल लागते, रिव्हर लागते. पीपल कुठे आहे? तो पीपल आणि रिव्हर लागते. पीपल इथं आहे आणि रिव्हर कुठे? एका लाईनमध्ये तर कुठेच नाही. मग मला ना कापावं लागेल. कापण्यासाठी मला हे शर्टला कापावं लागेल. बघा, तो शर्ट कापला जाईल का? तुम्ही म्हणणार हो शर्ट कापला जाईल. ठीक आहे. तो रिव्हरची व्हॅल्यू किती आहे? इथं 50 आहे. पीपलची व्हॅल्यू इथं किती आहे? 50 आहे. खाली जाऊया बरं का. सम आहे, तो इथं पण 50 आहे, इथं पण 50 आहे. तो 50-50 म्हणजे पहिलं बरोबर आहे. पहिलं बरोबर आहे. सो पहिलं कन्क्लुजन बरोबर आहे. चला दुसऱ्याकडे. तुम्हाला काय लागते? पीपल आणि बटन लागते. पीपल आणि बटन कुठे आहे बरं का रे? तो पीपल आणि बटन कुठे आहे? कोणत्याच वाक्यामध्ये दिसायला भेटत नाही. मला कापावं लागेल. कापण्यासाठी मी रिव्हर आणि रिव्हरला कापतो. रिव्हर आणि रिव्हर कापलं जाईल का? नाही कापलं जाणार. याचा अर्थ विधान चुकलं. खल्लास. दुसरं वाक्य चुकलं रे. लक्षात येतं का काय चालू आहे रे? वरून कापत यायचं. तुम्हाला काय लागत होतं? बटन आणि पीपल लागत होतं. बटन आणि पीपल कुठे आहे? या तिघी याच्यामधून. तुम्ही बोलले दोन कापायला जातात, पण रिव्हरच कापला जात नाही ना. राईट की नाही? हे क्रॉसमध्ये कापायला जात आहेत, पण ते कापलं जात नाही. का? कारण की रिव्हरची व्हॅल्यू बी 50 आहे आणि इकडच्या रिव्हरची व्हॅल्यू बी 50 आहे. दोघांपैकी एकाची व्हॅल्यू 100 पाहिजे होती. त्यामुळे दोघं जे आहेत ते कापले जात नाही आहे. देअरफॉर हे दुसरं विधान डायरेक्ट चुकीचे. खल्लास. चला पुढे. तिसरं काय बरं का? अजून आयदर ऑर बाकी बरं का याच्यात सांगायचं. आयदर ऑर सांगायचं बाकी. ठीक आहे. मी टाकले होते ते शेवटी 2 फोटो टाकले ना, ते आयदर ऑरवरून मी टाकले होते. बघा आता काय करायचं आहे? शर्ट आणि बटन लागते. बघा बरं का, शर्ट आणि बटन कुठे आहे? काय का त्या वाक्यामध्ये नाही आहे कुठेच. ना पहिल्यामध्ये ना दुसऱ्यामध्ये. मग मला शर्ट आणि बटन आणण्यासाठी काय करावं लागेल रे? सांगा, तुम्ही सांगा मला. शर्ट आणि बटन आणण्यासाठी काय करावं लागेल? कुठे आहे? आणि दुसरा रिव्हर्स हां, कट करावं रिव्हरला कट लागेल. करा. पण रिव्हर कट होईल का? रिव्हर कट होणार नाही. त्यामुळे तिसरं पण चुकलं. तो हे जे काही आहे पहिलं बरोबर आहे, दुसऱ्याने चुकलं, तिसरं जे काही आहे ते चुकलेलं आहे. सो ओनली वन फॉलो. ओनली वन फॉलो. फॉलोचा मिनिंग होते बरोबर आहे. पहिलं बरोबर आहे. ओनली वन फॉलो. परंतु दोघांपैकी एक बरोबर असू शकतं. ही अट मी तुम्हाला व्हेन डायग्राम म्हणून शिकवतो. मग आपण आयदर ऑर त्याच्यावरून शिकणार. ठीक आहे. इथपर्यंत बरोबर झालं असेल. चला आता हे वाला. हा वाला क्वेश्चन घेऊया. तो काय मेन्शन केले बरं का रे? चूज द करेक्ट ऑप्शन. ओके. तुम्हाला काय दिलेले त्यांनी बघा. पहिले हे वालं. ऑल बेगर आर पुअर ऑर. एक मिनटं वेट करा. मी इथं तुम्हाला दिलेलं आहे इथं की ऑल बेगर आर पुअर, ऑल लॉयन आर पुअर, सो ऑल लायन्स आर बेगर. म्हणजे तुम्हाला कळतं आहे का काय मिनिंग आहे याच्यात असं घडतं आहे की पहिले जे आहेत ना इथपर्यंत या पुअरपर्यंत हे स्टेटमेंट आहेत आणि त्याचं कन्क्लुजन पुढे दिलेलं आहे वाक्यामध्ये. राईट का? मग एबद्दल बघू आपण आता. एबद्दल तो कोणतं कन्क्लुजन आणि याच्याबद्दल बरोबर आहे ते आपल्याला बघायचं आहे. तुम्हाला काय विचारले बरं का? बघा कोण येतं आहे. तो बघा. आता आपण जर बघायला गेलो तर मला कन्क्लुजन जे ना पहिल्या एमध्ये बघा, एच्या ठिकाणी जाऊ. कन्क्लुजन काय आहे? ऑल लायन्स आर बेगर हे कन्क्लुजन आहे. तो लायन आणि बेगर लागते. लायन आणि बेगर जर का लागत असेल तर बघा बरं काय याच्यामध्ये जा. तुम्हाला बेगर आणि लायन लागते. तो व्यवस्थित लिहून घ्यायचं वाटलं असतं. असं लिहायचं. बेगर इथं वरती पुअर आहे. राईट का? हे पहिलं स्टेटमेंट आहे, हे दुसरं स्टेटमेंट आहे आणि त्याचं कन्क्लुजन हे एकटं कन्क्लुजन आहे. ठीक आहे. तो मग बेगर लिहिला, पुअर लिहिला, नंतर लायन लिहितो आणि इथं काय लिहितो? पुअर लिहितो. आता काय मेन्शन केलं आहे? ऑर लायन आर बेगर. लायन आणि बेगर कुठे दिसायला भेटतंय का रे? तुम्हाला दिसायला भेटेल की यार लायन आणि बेगर तर नाही आहे. मला असं करावं लागेल. परंतु क्रॉस कापला जायला पाहिजे. क्रॉस कापला जातोय का? बिलकुल बी कापला जात नाही. तो क्रॉस कापला जायला पाहिजे. लक्षात घ्या. मी काय लिहिलं इथं? ऑल बेगर आर पुअर. तो बेगर पुअर. नंतर ऑल लायन आर पुअर. तो लायन पुअर. राईट का? तुम्हाला लागत होतं लायन आणि बेगर लागत होता. मग लायन आणि बेगर मिळवण्यासाठी कोणाला तरी कापावं लागेल. मग तुम्हाला कापावं कोणाला लागत होतं? पुअर आणि पुअरला कापावं लागत होतं. पण पुअर आणि पुअर कापलं जाणार नाही. क्रॉसमध्ये असले असते तर कापले गेले असते. देअरफॉर ते काही कापलं जाणार नाही आहे. मग मी आता काय करतो बरं का? पुअर आणि पुअर कापलं जात नाही आहे. तो देअरफॉर हे जे काही आपल्याला उत्तर काय काही भेटत नाही. हे पहिलं जे काही आहे ना, हे पहिल्याला आपण डायरेक्ट कट मारून दिला. काही ठीक आहे. पहिला काही कामाचा नाही आपला. चुकतं आहे ते. ठीक आहे. ते चुकीचं आहे. ते तसं होत नाही. ते चुकीचं आहे. डायरेक्ट चुकीचं आहे. पुढे जाऊ आता दुसऱ्या ठिकाणी.
हे आपले दोन स्टेटमेंट आहे, त्याचं कन्क्लुजन इथं दिसायला भेटते. लागतंय काय तुम्हाला बॉक्स आणि फॉक्स लागते. ठीक आहे, तर तुम्ही काय लिहिणार बरं का, पीपल आणि बॉक्सेस. इथं काय फॉक्सेस बॉक्सेस आहे का फॉक्सेस आहे, तो एकच असेल काहीतरी. हां ठीक आहे, तो पीपल आहे, बॉक्सेस आहे. इथं काय फॉक्सेस आहे आणि पीपल आहे. तुम्हाला काय विचारले, बॉक्स आणि फॉक्सबद्दल विचारले. तर बॉक्स आणि फॉक्स कुठे आहे का, बॉक्स आणि फॉक्स तरी या ठिकाणी भेटतोय. मग मला क्रॉसमध्ये कापावं लागेल. मी पीपलला कापतो, पीपल कापला जाईल राईट का, पीपलला कापला जाईल. मग की पीपल कापला जाईल का पहिले हे चेक करा. इथं ऑल आहे आणि ऑलच्या पुढे ओके कापला जाईल. तो इथं याची किंमत किती आहे 50 राईट का, याची किंमत किती आहे 50 आणि याची किंमत किती आहे फॉक्सेसची बघा बरं का, फॉक्सची किंमत 100. तो 100 आणि 50 मला दिसायला भेटते हे इन्कममध्ये, हे इन्कममध्ये. तर आता इथं जर बघायला गेला तर या बॉक्सची किंमत किती आहे 100 आणि फॉक्सची किंमत किती आहे 50. आता रिलेट करा, बॉक्सची किंमत इथं 50 आहे आणि इथं वरती बॉक्सची किंमत किती आहे 100 आहे. म्हणजे कन्क्लुजनमध्ये 100 दिसायला भेटतं आहे आणि इन्कममध्ये 50 दिसायला भेटतं. याचा अर्थ चुकतं आहे. मग दुसरं हे पण काय आहे चुकीचं आहे, पहिलं पण चुकीचं आहे, दुसरं पण चुकीचं आहे. ती लाईन पूर्ण चुकीची दिसायला भेटते. आपल्याला काय विचारलं त्यांनी, चूज द ऑप्शन वेअर थर्ड सेगमेंट इज अ स्टेटमेंट कॅन बी लॉजिकली डिड्यूस युजिंग द बोथ प्रेसिडिंग टू बट नॉट फ्रॉम द वन स्टेटमेंट. ओके, बघू आपण काय. तो ऑल मेन्स आर रन ऑर ऑल वुमेन्स आर मेन्स, हे दोन स्टेटमेंट आहे. त्याचं कन्क्लुजन खाली दिलेले, हे वाला कन्क्लुजन. मग आता बघा बरं का कन्क्लुजन काय आहे ते. ठीक आहे, तो बघा बरं का आता कन्क्लुजन काय ते, ऑल वुमन कॅन रन. ठीक आहे, तो आणि हेवाला काय दिलं आहे तुम्हाला, हे स्टेटमेंट. तो स्टेटमेंट दिले तुम्हाला काय लागते, वुमेन लागते आणि रन लागते. वुमन आणि रन कुठे, वुमेन आणि रन कुठे आहे बरं का, एका लाईनमध्ये आहे का, इथं मेन आणि रन एका याच्यामध्ये नाही आहे. मग तुम्हाला लिहावं लागेल मेन आणि रन. इथं काय आहे वुमेन आणि मेन. ठीक आहे, तुम्हाला लागत होतं वुमेन आणि रन, तो मेनला कट करा. मेन कट होईल का, बरोबर कट होणार आहे. आता बघा बरं का आपल्या याच्यामध्ये इन्कममध्ये रनची व्हॅल्यू किती आहे, तो इन्कममध्ये रनची व्हॅल्यू 50 आहे. ठीक आहे, परंतु याच्यामध्ये किती आहे ऑल, इथं पण 50 आहे. तो हे बरोबर आहे राईट का. पुढे जर बघायला गेलात तर वुमनबद्दल बघू आता. वुमनची जर का व्हॅल्यू बघितली इकडे, तर ऑल मेन्शन केले म्हणजे याची व्हॅल्यू इन्कममध्ये 100 आहे आणि इकडे किती, इथं पण 100 आहे. तो हे पण बरोबर आहे. याचा अर्थ सीवाला जे की ना एकदम परफेक्ट बसते, सीवाला एकदम परफेक्ट बसते. तो सी एकदम परफेक्ट बसते, बाकीचे दोन चुकत आहेत राईट का. आणि त्यांनी विचारलं काय, चूज द ऑप्शन वेअर द थर्ड सेगमेंट इज द स्टेटमेंट कॅन बी लॉजिकली डिड्यूस युजिंग द बोथ प्रिसिडिंग टू बट नॉट जस्ट फ्रॉम द वन देम. म्हणजे त्यांना काय सांगायचं बाबा, की तुम्हाला ओळखायचं आहे कोण बसतंय परफेक्ट राईट का. तर तुम्ही जर बघायला गेलात तर हे दोघं जे ना चुकत होते आणि तिसरं एकदम परफेक्ट बसते, त्यामुळे ऑप्शन सी आपला बरोबर होऊन जाईल. ठीक आहे, चला पुढे पटापट लिंक हे करा. लास्ट स्टेटमेंट मधले ते कन्फ्युजन आहे का, अरे हे जे ना हे स्टेटमेंट आहे राईट, आणि हे जे काय आहे हे कन्क्लुजन आहे. हे स्टेटमेंट आहेत वरचे आणि हे त्याचं कन्क्लुजन आहे राईट का. हे बघ ना इथं इथूनच कळतं आहे, सो म्हणून हे असं आहे राईट का. तो स्टेटमेंट तुला हे असं दिलेलं आहे आणि त्यामुळे हे असं आहे, हे कन्क्लुजन झालं ना सरळ. तो हे स्टेटमेंट आहे, हे त्याचं कन्क्लुजन आहे. अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं की कोणतं वाक्य बरोबर असेल बा राईट का. तो परफेक्ट जे बसते ते ऑप्शन सी आपलं बसते. आता हे बघा हे वालं, तर याचं बघा बरं का कन्क्लुजनमध्ये काय लागते तुम्हाला लागतं इंक आणि ट्री. तर इंक आणि ट्री जर का मला लागत असेल तर मी काय करणार, इंक आणि ट्री बघणार पुढे, कुठे इंक आणि ट्री भेटते रे पटपट. इंक आणि ट्री, चला सांगा काय करू, पटापट सांगा काय करावं लागेल रे इंक आणि ट्री मिळवण्यासाठी. काही होतं आहे का, नसेल होतं डायरेक्ट चुकीचं म्हणायचं. इंक आणि ट्री मला मिळवायचा आहे, तो इंक आणि ट्री मिळवण्यासाठी पेपरला कट करा. पेपर कट होतोय का, कट होतोय कारण की ऑल आहे आणि ऑलची 100 आहे, तो हा कट झाला. याची व्हॅल्यू ट्रीची व्हॅल्यू ती किती आहे स्टेटमेंटमध्ये 50 आणि याची किती आहे 50 आहे आणि इथं काय आहे 50 आणि 50. म्हणजे याचा अर्थ काय झाला, पहिलं बरोबर आहे. काय आलं का, पहिलं बरोबर आहे. चला दुसऱ्याकडे गेला, ते काय लागते तुम्हाला, पेपर आणि ट्री लागते. पेपर आणि ट्री कुठून भेटते, पेपर आणि ट्री पाहिजे मला. पेपर पहिल्यामधूनच डायरेक्ट पहिल्याच्यामध्ये भेटते 50. इथे किती आहे 50. हे पण बरोबर आहे, पहिलं बरोबर, दुसरं पण बरोबर. चला पुढे जाऊ. सम ब्ल्यू आर पेपर, काय लागते तुम्हाला, ब्लू आणि पेपर लागतोय, ब्लू आणि पेपर. तर ब्लू आणि पेपर कुठून भेटते का बघा बरं रे, ब्लू आणि पेपर भेटतोय का, काहीतरी कापावं लागेल, इंकला कापावं लागेल. इंक कापलं जाईल का, बिलकुल कापलं जाणार नाही. याचा अर्थ चुकलं. कळतं का रे काय चाललंय. तर पहिले दोघं बरोबर होते, तिसरं का चुकलं सांगा. तुम्ही इंकला कापू शकत नाही, जर तुम्ही इंकला कापू शकले नाही तर ते विधान जे आहे ना ते चुकीचं आहे. कळतंय का रे बाबा, सांगा रे. पेपर आणि राईट का. पुढे चला, तो सम ब्लू आणि इंक, तुम्हाला काय लागते, ब्ल्यू आणि इंक लागते. तो ब्ल्यू आणि इंक लागत आहे, कुठे गेलं तिसरा. हां, तो ब्ल्यू आणि इंक लागते. आता ब्ल्यू आणि इंक लागण्यासाठी कुठे आहे का, आहे बरं का वाक्य बरं का, 50
50 50 बरोबर. पहिलं बरोबर, दुसरं बरोबर, तिसरं बरोबर, पण पहिलं बरोबर, दुसरं आणि चौथं बरोबर आहे, तिसरं चुकीचं आहे. अशा पद्धतीने पटापट विथिन 15 सेकंडमध्ये सॉल्व्ह होते. ठीक आहे, चला पुढे जाऊ. चला काय काय लागते बरं का मला आता डोकला काय लागते मला लागते सायकल आणि व्हाईट. तो सायकल आणि व्हाईट लागते मला. सायकल आणि व्हाईट कसं मिळवू रे सांगा. सायकल आणि व्हाईट मिळवण्यासाठी काय करावं लागेल. पहिल्यामध्ये सायकल आणि व्हाईटनी राईट का कुठे कुठे आहे तो सायकल मला दिसायला राईट का यांच्यामध्ये जावं लागेल. तिसरा हां, मग दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये जाण्यासाठी इथून क्रॉस करावं लागेल. मग ट्रॅक्टरला कट करावं लागेल. कट झालेत. ट्रॅक्टर कट झालेत. आता काय भेटलं आपल्याला सायकल आणि बाईक भेटली. सायकल किती आहे 100, बाईक किती आहे 50. ठीक आहे, एवढं भेटलं. आता बाईक कट करता येईल मला, पण बाईक आणि बाईक कट करता येणार नाही कट करता येणार, कारण की याची पण 50 आणि याची पण 50. तो पहिलं जे आहे चुकलं. बोला कळालं का रे. व्हेन डायग्रामने एकदम पटापट सॉल्व्ह होता. तुमची व्हेन डायग्राम तर लय पानसट आहे. ठीक आहे, तो हे बघा पुढे जर गेला तर काय दुसरं झालं का हे वाला बाईक आणि ट्रक. काय लागते मला बाईक आणि ट्रक. बोला कुठून भेटेल हे बाईक आणि ट्रक कुठून भेटेल रे. बाईक दिसायला भेटते इथं. ट्रक कुठे ट्रक डायरेक्ट इथे वरती दिसायला भेटते. तो बघा बरं का ट्रक. हां, तो तुम्ही काय करा, तुम्हाला बाईक आणि ट्रक पाहिजे असेल ना तर काही कट होते का बघा पहिले. बाईक आणि ट्रक मिळवण्यासाठी बाईक इथं पण आहे ना, हे पण इथं पण आहे. तो इथून घेतो मी हे वाला राईट का हे वाला. तो सायकलला कापतोय मी, कापलं जाते ते राईट का. आणि ट्रॅक्टर पण कापलं जाते राईट की नाही. सायकल पण कापली जाते, ट्रॅक्टर पण कापली जाते. येतं याची व्हॅल्यू ट्रकची व्हॅल्यू किती आहे 50 आणि बाईकची व्हॅल्यू किती आहे 50. ठीक आहे, बाईकची व्हॅल्यू किती आहे 50. तो बघा इथं 50 आहे, हे 50 आहे. तो बोला चला आता वरती बाईकची व्हॅल्यू किती होती. इथं होती 50, इथं पण होती 50. ओके, हे बरोबर आहे. वरती याची व्हॅल्यू किती आहे. वरती आपल्या ट्रकची व्हॅल्यू किती आहे 100 ना. काय लागलं ट्रकची व्हॅल्यू 50 आहे आणि खाली पण ट्रकची व्हॅल्यू 50 आहे. तो दोघं 50 आहे. याचा अर्थ दुसरं विधान बरोबर आहे. पहिलं चुकलं, दुसरं बरोबर. कळालं का रे काय केलं मी. कळतंय का. चला पुढं तिसरं काय बरं का. सायकल मला लागते सायकल आणि कार. कार मिळवण्यासाठी कुठे जावं. सायकल आणि कार पाहिजे. तो ट्रकला कट करून टाकू. ट्रक कट होईल का नाही होणार. चुकलं रे राईट का चुकलं. तो पहिल्या आणि दुसरा का ते कटच होणार नाही ना. हे बघा ना राईट का 50 आहे याची व्हॅल्यू 50 आहे याची पण व्हॅल्यू कट नाही होणार. ते डायरेक्ट चुकलं. ठीक आहे, चला पुढं. आता व्हाईट आणि सायकल जर का चुकतंय तर हे पण चुकीचं असेल, पण तरी चेक करून बघा. तुम्हाला काय लागते व्हाईट आणि सायकल लागते. व्हाईट आणि सायकल लागते म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला. व्हाईट आणि सायकल लागण्यासाठी याला कापावं लागेल. हे कापलं जाते, परंतु हे कापलं जाते का नाही. हे कापलं जात नसेल तर हे पण चुकीचं आहे. तर हे चुकलं पुन्हा काय चुकलं बघून घ्या तुम्ही. इथं बघा आता बाईक आणि सायकल लागते मला. काय करू रे सांगा. बाईक आणि सायकल लागत असेल काय करावं. 3 आणि 4 3 आणि 4 ना. बाईक आणि सायकल लागते. बाईक इथं आहे, इथंच बाईक आहे का नाही. इथं पण बाईक आहे. तो बाईक इथं आहे. बाईक आणि सायकल लागते ना. मग इथेच कापा ना. हे बघा ना हे कापा ना दुसरं 3 आणि 4 हे का. ते कापलं गेलं. याची व्हॅल्यू किती आहे 100, याची व्हॅल्यू किती आहे 50. 100 आणि 50 दिसायला भेटते. आणि ठीक आहे, तो व्हाईट आणि काय लागते तुम्हाला. कोणतं होतं रे हे वाला का बाईक आणि सायकल ना. बाईक आणि सायकल लागते आपल्याला. हां, मग मला सांगा याची व्हॅल्यू 50 आहे, याची व्हॅल्यू 50 आहे. चेक करा. इथं बाईकची व्हॅल्यू 50 आहे, खाली पण 50 आहे. ओके. नंतर सायकलची व्हॅल्यूवरती 100 आहे, खाली 50 आहे. ओके. तो पाचवं विधान बरोबर आहे. पाचवं विधान काय आहे एकदम परफेक्ट आहे. पाचवं विधान एकदम बरोबर आहे. पुढचं आता ऑल सायकल आर बाईकची बात बघूया. काय लागते मला लागते सायकल आणि मला लागते बाईक. तो सेमच आहे ना. इथूनच भेटेल ते. कुठून भेटेल हे कट करून टाका. सायकल आणि बाईक तिथूनच भेटते. सायकल आणि बाईक तिथून भेटते. याची व्हॅल्यू किती बघा. याची व्हॅल्यू किती आहे 100, याची व्हॅल्यू किती आहे 50. चेक करू बरोबर आहे का. याची व्हॅल्यू किती आहे 100, याची आहे 50. मग आता मला सांगा बाईक किती आहे 50. ओके राईट का. नंतर सायकल 100 राईट. तर हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. कळतंय का काय चालू आहे. किती पण विधान येऊ द्या, किती बी विधान येऊ द्या, तुम्हाला नॉर्मल मेथडने सॉल्व्ह होऊन जातं. आणि 90% प्रॉब्लेम ते याच्यावरती असतात. तुम्ही गेटच्या पेपरमध्ये बघितला का पहिलं उदाहरण होते. आलं का लक्षात. चला पुढं. हे बघा ही व्हेन डायग्राम असते. व्हेन डायग्राम मी सांगतो तुम्हाला पहिले इथं सोडून की पटपट. आता काय दिलंय बघा बघा. तो मला लागतंय आता स्टार आणि सन. स्टार आणि सन कुठे बरं का रे बघा सांगा मला. स्टार आणि सन पहिल्या 2मध्ये आहे. याला कापला गेला. याची व्हॅल्यू किती आहे 50, याची व्हॅल्यू किती आहे 50. इथे किती आहे 50, इथे किती आहे 50. 50 पहिलं बरोबर. कळालं का रे. पहिलं कन्क्लुजन बरोबर. तर पुढे जाऊ. आता पुढे जाऊ आपण. आपल्याला काय लागते नाईट आणि सन. आता नाईट आणि सन कुठे आहे का. नाईट आणि सन कुठे नाही. याचा अर्थ ना कुठेतरी जरा चुकलंय. कुठे चुकलं असेल. हा जो मॉर्निंग आहे ना याला नाईट असेल हे. पण मॉर्निंग इथं पण खाली काहीतरी चुकलंय बरं का. काय येते नाईट लागते ना. नाईट म्हणजे काय असेल हे. नाईट कुठतरी ती प्रिंट मिस्टेक झाली ती. ठीक आहे. नाईट जे काही आहे प्रिंट मिस्टेक झालेली आहे ती कुठून प्रिंट मिस्टेक झाली आता ते समजायला पण मार्ग नाही. खाली असेल ना ते.
इथं लिहिलेत मी, हे बघा ही त्याची व्हेन डायग्राम काढलेली आहे, इथं नाईट दाखवले त्यांनी. आता नाईट आणि स्टार वर फोर्थ सेंटेन्स आहे ना तिथे सम मॉर्निंग आर नाईट्स पाहिजे. कुठे कुठे याच्यामध्ये 4 मॉर्निंग आर नाईट, हां. बरोबर. इथं या स्टारच्या ठिकाणी काय पाहिजे, नाईट पाहिजे. मग करून घेऊ आपण, सॉल्व करायचे आपल्याला म्हणजे आपण नाईट करून टाकू. चला बघा आता नाईट आणि सन लागते मला. नाईट आणि सन जर लागत असेल तर मी गेलो स्टेटमेंटकडे जर का बघायला गेला तर स्टेटमेंटमध्ये काय बरं रे, स्टेटमेंट कुठे गेलं, नाईट आणि काय लागते मला, सन. नाईट आणि सन तुम्हाला पहिलं आणि चौथ्याकडे जावं लागेल. पहिल्या आणि चौथ्याकडे जाण्यासाठी याला कापावं लागेल, हा गेला कापला गेला, हा पण कापला जातो, राईट का. कापले गेले, दोघं कापले गेले पद्धतशीर. मग आता बघा बरं का, याची व्हॅल्यू किती आहे, याची आहे 50 आणि याची पण व्हॅल्यू किती आहे 50. तो 50 आहे दोघं, आणि हे पण किती आहेत 50 आहेत. याचा अर्थ दुसरं पण बरोबर आहे, राईट का. तो दुसरं बरोबर दिसायला भेटते मला, दुसरं बरोबर आहे, ठीक आहे, दुसरं बरोबर आहे. पुढे जाऊ. मॉर्निंग आणि मून लागते, तर मॉर्निंग आणि मून लागण्यासाठी काय करावं लागेल, स्टारला कट करावं लागेल, बरोबर. स्टारला कट करून टाकूया. याची व्हॅल्यू आहे 100, याची व्हॅल्यू आहे 50. मॉर्निंग मून 50 आहेत, हे 50 आहे म्हणजे दोघं बरोबर आहेत, राईट का. तो हे बरोबर आहे, खल्लास झालं. ऑल स्टार आर मून. सेकंड चुकेल ना, सेकंड चुकतं ना. सेकंड कसं चुकतंय, हे बघा, हे मॉर्निंग किती 50, हे 50, नंतर हे किती होतंय, कोणाला कापलं मी, नाही बस थर्ड नाही, सेकंड सेंटेन्स. सेकंड चुकलं ना, चुकलं काय सेकंड झालं, कन्क्लुजन. सेकंड कन्क्लुजन बरोबर होतं का चुकीचं, आता मला नवीन सांगावं लागेल. हे बघा, हा का होता आपला नाईट होता, हा इथं नाईट होता, काय करत आलो बरं का, हे कापला, हा पण कापला, राईट. आता हे दोघं कापून झाले, तो कापून झाल्यानंतर काय सांगितलं, याची व्हॅल्यू किती आहे 50, याची व्हॅल्यू किती आहे 50, ठीक आहे. 50 वरती आहे, इथं पण 50 बरोबर आहेत ना, दुसरं बरोबर आहे, सेकंड स्टेटमेंट बरोबर आहे. वरती 50 खाली पण 50 ओके, नो प्रॉब्लेम. तो दुसरं जे काय आहे बरोबर आहे. तिसरं जे आहे ते पण बरोबर आलं. ऑल स्टार आर मून. आता स्टार आणि मून लागते, कुठे आहे बरं का, स्टार आणि मून, हे काय इथे आहे ना, राईट का, दुसऱ्यामध्ये आहे ना स्टार आणि मून. तर याची व्हॅल्यू किती आहे, मूनची व्हॅल्यू 100 आहे, खाली किती, मूनची व्हॅल्यू 50 आहे, म्हणजे बरोबर आहे, राईट का. वरती स्टारची व्हॅल्यू किती आहे 50 आहे, इथं किती आहे 100 आहे, म्हणजे चुकतंय, तो चौथं चुकतंय. लक्षामध्ये तो चौथं विधान जे काय आहे ते चुकताना आपल्याला दिसायला भेटत आहे. चला हे वाला घ्या. आता याची बात पटापट करू. हे बघा, टेबल आणि चेअर. तो टेबल आणि चेअरची बात करत आहोत आपण. टेबल आणि चेअरची बात जर तुम्ही करायला गेला तर काय दिसायला भेटते बरं का, टेबल आणि चेअर मला लागतंय. तर कुठे टेबल आणि चेअर, चेअर कुठे आहे, पहिल्या याच्यामध्ये दे. तो टेबल आणि चेअर पहिल्या याच्यामध्ये दे, 100 आणि 50, इथे किती आहे 50 आणि 50, बरोबर आहे, पहिलं बरोबर आहे. हे बघा, वरती मोठे आहेत, दोघं मोठे आहेत आणि हे मोठे आणि इक्वल आहेत वरती, देअरफॉर ऑप्शन ए पहिलं कन्क्लुजन बरोबर आहे. चला, ऊड आणि सोपा लागतोय रे. ऊड आणि सोपा जर का लागत असेल तर कुठे झाला आता ऊड आणि सोपा कुठे आहे, हे बघा, हे सोपा आणि ऊड इथं पण आहे. तो 50 व्हॅल्यू आहे त्यांची, 50 व्हॅल्यू आहे, इथे किती 50 म्हणजे दुसरं पण बरोबर आहे, दुसरं पण बरोबर आलं, राईट का, दुसरं पण बरोबर आलं. चला पुढे जाऊ. ब्राऊन आणि चेअर लागते, काय करावं, ब्राऊन आणि चेअर तुम्हाला लागते, काय करावं काय, तर ब्राऊन आणि चेअर करण्यासाठी कुठे, ही चेअर इथं आहे, ब्राऊन कुठे आहे, इथं आहे, कापत जावं लागेल, कापला जाईल, राईट का. हा पण कापला जाईल, का कापला जाईल, कारण की नोची व्हॅल्यूमध्ये इथे 100 असते ना, तो सोपाची व्हॅल्यू हे आहे, त्यामुळे हा कापला जाईल. मग देअरफॉर बघा बरं का, आता याची चेअरची व्हॅल्यू आहे 100 आणि ब्राऊनची व्हॅल्यू किती आहे 100, राईट. मी तिसरं सांगतोय तुम्हाला, राईट, तिसरं सांगतोय. दोघांची व्हॅल्यू 100 आहे, कारण की नोमध्ये 100 असते व्हॅल्यू. मग आता इथं किती 50 आहे, मग झालं, हे पण बरोबर आहे, वरती मोठे आहेत दोघं, तो तिसरं बरोबर आहे, ठीक आहे. चला पुढं. मला ब्राऊन आणि सोपा लागतोय, ब्राऊन आणि सोपा कुठे बरं का, आता ब्राऊन आणि सोपा कुठेच नाही, कापावं लागेल. ब्राऊन आणि सोपा कापण्यासाठी, हे करण्यासाठी तुम्हाला याला कापावं लागेल, कापला जातोय. याची सोपाची व्हॅल्यू 50 आहे, याची व्हॅल्यू 100 आहे. मग आता बघा बरं का, सोपावरती 50 आहे, खाली किती सोपा, तो खाली सोपा 50 आहे, म्हणजे सोपा बरोबर आहे. परंतु ब्राऊन बघा, ब्राऊनवरती 100 आहे आणि खाली 50 आहे, तो हे पण बरोबर आहे, तो हे पण बरोबर आहे. कळतंय का रे, बरोबर, ठीक आहे. आता ऑल सोपा आर ऊड. सोपा लागतंय आणि ऊड लागतोय. सोपा कुठे, सोपा आणि ऊड आहे ना, इथं सोपा आणि ऊडची बात केली, वरती 50 आणि 50 आहे, इथं 100 आणि 50 आहे, तो कटला, हाच कटून जातोय, तो याचा अर्थ पाचू चुकतोय. आलं लक्षामध्ये काय चाललं इथं, ठीक आहे. तो आता एकदम परफेक्ट गोष्टी तुम्हाला जमत आहेत आणि याच पद्धतीने तुम्हाला उदाहरणं येत असतात, ठीक आहे. अजून हे वाला उदाहरण बघून घ्या वाटलं असतं, व्हेन डायग्राम सांगायची पुन्हा. तर आता काय म्हणले, सम कॅट्स आर व्हाईट अँड मिल्क इज अ व्हाईट, ठीक आहे. हे स्टेटमेंट दिलेलं आहे, कन्क्लुजन काय दिलं आहे, तो असे जे काही दिलेलं असतं यांना पद्धतशीर लिहून घ्यायचे पहिले तुम्ही, कॅट, राईट का, व्हाईट, अशा पद्धतीने तुम्ही लिहून घ्यायचे, म्हणजे पटापट गोष्टी आपल्याला कळतील काय कापण्यासाठी. इथं काय बरं का, इथं मिल्क आणि इथं आहे व्हाईट, ठीक आहे.
तो कॅट आणि इथं काय दिलं आहे व्हाईट दिलं, इथं मिल्क आणि इथं काय दिलं व्हाईट दिले. आता तुम्हाला काय म्हणलं आहे कन्क्लुजन, कॅट सम कॅट इज अ मिल्क. तो पहिलं कन्क्लुजन दिलं आहे सम कॅट इज अ मिल्क. तुम्हाला काय लागतं कॅट आणि मिल्क. तो कॅट आणि मिल्क कुठून भेटते का रे, भेटते पण कापावं लागेल. आणि कापण्यासाठी तुम्हाला असं तर नाही कापता येत, सरळ सरळ कापले जात नाही, याचा अर्थ हे चुकतंय. तो पहिलं जे काही आहे आपलं पहिलं कन्क्लुजन नाही. चुकलं, राईट का. पुढचं सम व्हाईट इज अ मिल्क. तो सम व्हाईट इज मिल्क म्हणजे तुम्हाला काय लागत होतं व्हाईट आणि मिल्क लागते. आता व्हाईट आणि मिल्क जर का लागावं लागेल तर क्रॉसमध्ये कापावं लागेल, आणि क्रॉसमध्ये काही कापलं जातच नाही. तुम्हाला काय लागते व्हाईट आणि मिल्क लागते का. ओके ओके, हे आहे खाली दुसऱ्यामध्ये आहे ना व्हाईट आणि मिल्क. तो व्हाईट आणि मिल्क आहे. इथं काय म्हणलं मिल्क इज अ व्हाईट, याचा अर्थ ऑल मिल्क आहे बरं काय, ऑल मिल्क इज अ व्हाईट, राईट का. मग याची व्हॅल्यू किती आहे 100, याची किती आहे 50, आणि खाली किती आहे 50 येते. तो खाली 50 आहे, मग काय झालं ते बरोबर, मग दुसरं बरोबर आहे. सो इफ कन्क्लुजन ओनली व्हॉट दोन इज फॉलो, सो ओनली 2 इज फॉलो, ओनली 2 इज अ फॉलो, अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटते. परंतु आयदर वनची बात कधी येईल, जेव्हा 3-3, 4-4 उदाहरणं असतात तेव्हा आयदर आणि 2 येतं, आयदर आणि 1 येतं. आयदर 1 पण जमायला पाहिजे, ते आयदर 1 पण मी तुम्हाला सांगतो. तर अशा पद्धतीने